नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रयागराज महाकुंभासाठी कलशाची स्थापना केली आहे. 5700 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटनही केलंय. गुलामगिरीच्या काळातही कुंभावरील श्रद्धा थांबली नाही, असं वक्तव्य जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान यांनी केलंय. भारतीय राज्यघटनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत काल विशेष चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. त्यांनी भारतीय जनता पक्षावर संविधानाला संघाचा नियम बनवल्याचा आरोप केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. पंतप्रधान मोदींपूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील लोकसभेत बोलणार आहेत. महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येते. गेल्या वर्षी राज्याने $अर्धा ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केले असून 2028 ते 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. राज्य मंत्रिमंडळाचा उद्या म्हणजेच 15 डिसेंबरला नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल CP राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तीर्थक्षेत्र देहुगाव ते देहू रोड पर्यंतचा 3.5 किलोमीटर अंतराचा संरक्षण विभागाच्या हद्दीतील श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे रुंदीकरण रखडले. त्यामुळे वारकऱ्यांना पायी चालताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यासाठी तत्काळ संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात घेऊन रखडलेल्या मार्गाचं काम सुरू करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्नांद्वारे केली आहे. याबाबत संरक्षण विभाग आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच लवकरच एकत्रित बैठक घेण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या मार्गाला गती मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली आहे. अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या अडवाणी यांचं वय 97 वर्ष आहे. अडवाणी यांना गेल्या 5 महिन्यात चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांकडून अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादर मधील हनुमान मंदिर पाडण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. याच्या विरोधात उद्धव ठाकरे मैदानात उतरले. खासदार संजय राऊत यांनी आज संध्याकाळी हनुमान मंदिरात हजारो शिवसैनिक महाआरती करतील, असा दावा केलाय. राज्याला गृहमंत्री नाही, आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत. हे कसलं राज्य? तुम्हाला तुमचे स्वतःचे मंत्री ठरवता येत नाहीत. भाजपला दिल्लीत जावं लागतंय. तिकडे एकनाथ शिंदेच्या लोकांमध्ये त्यांचाच ताळमेळ नाहीये आणि दुसरीकडे अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत. मला या राज्याची चिंता वाटते, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलंय. आज सकाळी RK पुरम मधील दिल्ली पब्लिक स्कूलसह अनेक शाळांना पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आलाय. ही माहिती मिळताच शाळेत एकच गोंधळ उडाला. शाळेच्या व्यवस्थापनाने तत्काळ दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाला धमकीच्या ईमेलची माहिती दिली आहे. पोलिसांच्या पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. आतापर्यंतच्या तपासात काहीही संशयास्पद आढळलं नाहीये. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं होतं. आता दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी महत्वाचा कर्नल पूल जून 2025 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वेळ झाली बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.